जानेवारीची टिपेला पोचलेली थंडी, जिथे उन्हाळ्यात पारा 40 गाठायचा तिथे आता 15 अंशापेक्षाही खाली आलेला. साहजिकच या औटघटकेच्या गारव्याचं कौतुक जो तो आपापल्या परीने करत होता. राकेश आपल्या मित्रांसह गावापासून दूर असलेल्या टेकडीवर पोपटी पार्टीसाठी गेलेला. तिथे एक पडका वाडा होता. तिच्या दगडी भिंतीच्या आडोशाला शेकोटी पेटवायची. एका मडक्यात अंडी, चिकनचे तुकडे आणि इतर मालमसाला कोंबून ते धगधगत्या शेकोटीत उपडे ठेवायचे. शिजेपर्यंत इथे वेळ काढायला बिअरच्या बाटल्यांचा अख्खा बॉक्स दिमतीला होता. खरं तर हाच मुख्य कार्यक्रम. बाकी पोपटी, शेकोटी वगैरे फक्त तोंडी लावायला. बाईक्स दूर उभ्या करून त्यांनी शेकोटी पेटवली. 1-2 जण पोपटीच्या कामाला लागले. बाकीच्यांना धीर काढवेना. त्यांनी बिअरच्या बाटल्या फोडल्या. रात्र वाढत चालली तसा गारठाही वाढला. कार्यक्रम रंगात आला. एकमेकांची टर खेचणं चालूच होतं. मध्येच कुणीतरी हमरी तुमरीवर यायचा, पण बाटली तोंडाला लागताच शांत व्हायचा. अजून मध्यरात्र झाली नव्हती. राकेश उठून एका कडेला धार सोडायला गेला. सोबत अश्विन आणि भावड्याही होते. टेकडीवरून खाली गावाचं विहंगम दृश्य दिसत होतं. अजूनही बरेचसे दिवे लागलेले. हल्ली गावं सुद्धा लवकर झोपत नाहीत. लघुशंकेचा कार्यक्रम अर्धवट असतानाच एक सावली भरकन त्यांच्या डोक्यावरून उडत गेली. ते दचकले, कारण ती अगदी जवळून गेल्यासारखी वाटली. पुढे कुठेतरी झुडपात जाऊन उतरली. थोडंफार धुकं असल्याने लांबचं स्पष्ट दिसेना, तरी ते एखादं वटवाघूळ असणार याबद्दल शंका नव्हती. ते पुन्हा येऊन शेकोटी जवळ बसले. एक जण काठीने शेकोटीतून मडकं बाहेर काढत होता. बाकीच्या अवतीभवती गोलाकार बसलेले. भूक लागलेली, खमंग गंध सुटलेला. तेव्हाच पुन्हा एकदा डोक्यावरून पंख फडफडवत काहीतरी उडालं. ते इतकं मोठं होतं की त्याच्या पंखांचा आवाज सर्वांनी ऐकला. त्या दिशेने पाहिलं. शेकोटीपासून 20-25 मीटरवर ते खाली उतरलं. पंख दुमडून अगदी ताठ उभं राहिलं. अधेमध्ये झाडी होती. थोडं धुकंही होतं, तरी आपल्या पाहण्यात काही चूक होते असं त्यांना वाटेना, कारण सर्वांना सारखंच आकृत दिसत होतं. ती उडणारी आकृती वटवाघूळ किंवा एखादा मोठा पक्षी वगैरे नव्हता. आपले भले मोठे काळे कुट्ट पंख शरीराच्या दोन्ही बाजूला टेकवून तो निखाऱ्यासारख्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होता. काही वेळ सगळेच त्याच्याकडे संमोहित झाल्यासारखे पाहत राहिले. मग मात्र त्यांची तंद्री तुटली. हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. गुपचूप निसटावं म्हणून ते एकमेकांना खाणाखुणा करत मागच्या मागे निसटू लागले. बाईकवर चढले, पण हे त्या विचित्र प्राण्याच्या लक्षात येताच त्यानेही झेप घेतली. त्यांच्यावरून उडू लागला. पाठलाग करू लागला. राकेशचे हातपाय लटपटू लागले. बाईकही लटपटली. तेव्हाच पाठीमागून खांद्यावर नख्या रुतल्या. त्याला वर खेचू लागल्या, पण त्याने बाईकचा हँडल सोडलं नाही. मागचा टायर उचलला गेला. त्याने हँडल आणखी घट्ट धरलं. वेग वाढला. बाईक दचमळली. वरची पकड ढिली झाली. राकेश बाईकसह रस्त्याच्या कडेला जाऊन आपटला. ती प्रचंड आकृती काही वेळ वर गोल गोल घिरट्या मारत राहिली. मग झाडाआड दिसेनाशी झाली. रेणुका रात्री 12:30 वाजता बाल्कनीच्या कठड्याला पाठ टेकून मोबाईलवर आपल्या मित्राशी बोलत होती. तो तिच्याच कॉलेजचा माजी विद्यार्थी. 2 महिन्यांपूर्वी त्यांची एका कार्यक्रमात ओळख झाली. फोन नंबर शेअर केले गेले आणि हाय हॅलोच्या नादात घट्ट मैत्री केव्हा झाली हे तिलाच कळलं नाही. आणि आता तर आपल्यात मैत्रीच्या पलीकडचं काही आहे असं दोघांना वाटू लागलेलं. रोज रात्री उशिरापर्यंत फोनवर गुलुगुलू बोलणं व्हायचं. रेणुकाच्या आईबाबांची बेडरूम खाली होती, तर तिची माडीवर. पण रात्रीच्या शांततेत आवाज त्यांच्या कानापर्यंत जाऊ नये म्हणून ती बाल्कनीत येऊन दबक्या आवाजात बोलत बसायची. गारवारा, चांदणं आणि धुकं, प्रेमाची लहर यामुळे सारं काही स्वप्नवतच वाटायचं. आताही तशाच धुंदीत ती हरवली असताना तो विचित्र उडता प्राणी अगदी बाल्कनी समोरच्या डेरेदार आम्रवृक्षावर येऊन बसला. रेणुकाने त्या प्रचंड पंखाची फडफड ऐकली आणि मागे वळली. आधी तिला अंधाराशिवाय काही दिसलंच नाही, पण त्याने आपली मान दुमडलेल्या पंखांमधून बाहेर काढताच त्याचे लखलखणारे डोळे दिसले.
तिच्या छातीत एकदम धस्स झालं. हातातला फोन गळून पडला. फांदीवर 1-2 पावलं टाकत तो एकदम तिच्या दिशेने झेपावला. पण तिने सावध होऊन आत जात पटकन बाल्कनीची जाळी ओढून घेतली. तरी त्याच्या पंजाचा तडाखा तिच्या बोटांवर बसलाच. रेणुका किंचाळली. खालचे आसपासचे दिवे लागले. तसा तो अज्ञात जीव जाळीवर तडाखे द्यायचं सोडून मागे फिरला आणि आपले काळे कुट्ट पंख पसरून आकाशात उडाला. वीस दिवसांनंतर. हवं तर ऑफिसची झाडलोट करण्याचं काम दे मला, पण या सचिन सोबत पाठवू नकोस. मरता मरता वाचलोय मी आज. योग प्रचंड भडकून बोलत होता. अरे अरे शांत हो. नेमकं काय झालंय ते सांग, मग बघू कुणाला काय काम द्यायचं ते, मी आश्वस्त स्वरात म्हटलं. काही झालेलं नाही. या योग्याला सवयच आहे फुकटचा बोभाटा करायची. एक वडापाव खाल्ला मी तर कुणाचं काय गेलं. सचिनने आपली बाजू मांडली. खा ना, एक कशाला 10 खा. वडापावची अख्खी गाडी खा पाहिजे तर. कमी पडलं तर मंग्याच्या 2 बरगड्या चावून खा. योग चौताळला. हे ऐकून संगणकासमोर बसून रिपोर्टिंग पूर्ण करणारा मंग्या चमकून मागे वळला आणि माझं नाव का घेताय मध्ये अशा आविर्भावात कपाळाला आठ्या पाडून पाहू लागला. छे, वडापाव खाणं ही काही एवढी मोठी चूक आहे असं नाही वाटत मला योग्या. अरे तो सचिन आहे, काही ना काही खाणारच, त्यात काय एवढं, राजेश म्हणाला. अरे पण कधी आणि कुठे खावं एवढी तरी बेसिक अक्कल हवी की नाही. तुम्ही काय काम दिलं होतं आम्हाला? अरोरा हत्या प्रकरणातील संशयित अशोक खन्नाच्या फ्लॅटमध्ये गुपचूप शिरायचं आणि काही पुरावा हाती लागतो का ते बघायचं. त्यानुसार मी वॉचमनचा डोळा चुकवून शिरलो बिल्डिंगमध्ये. सचिनला बाहेर गेटवरच उभं केलं. म्हटलं तो खन्ना आला तर लगेच मला कॉल कर, म्हणजे मी वेळेत बाहेर पडेन. अर्धा तास चांगली झडती घेतली फ्लॅटची. काही सापडलं नाही. अजून बेडरूम बाकी होती. तेव्हाच दार उघडून कोणीतरी आत आलं. गुपचूप पाहिलं तर खन्नाच. माझी बोबडी वळली. काय करू नी कुठे जाऊ काही कळेना. तो खन्नाही कुठल्या तरी रिटाकी फिटाशी बोलत तिथेच हॉलमध्ये ताणून बसला. मी पुरता अडकलो. बेडरूमची खिडकी उघडली. खाली पाहताच डोळे गरगरले, पण सांगणार कोणाला. शेवटी देवाचं नाव घेऊन बाहेर पाय ठेवला. बाल्कनीच्या ग्रिल्स धरून 11 मजले उतरून आलो. नशीब हातबीत सुटला नाही. गेटवर पोचून या बधीरला फोन लावला. तर बोलतो कसा, मी गेटवरच आहे. एव्हरीथिंग इज क्लिअर. तू आरामात कर. ओव्हर अँड आउट. थोडा आजूबाजूला शोधलं तर हा तिथून 100 मीटर लांब असलेल्या गाडीवर वडापाव खात होता. म्हणून यापुढे मी याच्यासोबत कुठे जाणार नाही. हवं तर मला दुसरी केस द्या. योगने संपूर्ण किस्सा ऐकवला. बापरे, भयंकरच आहे हे. इतका निष्काळजीपणा सचिन. अरे स्वतःला जगातला नंबर 1चा डिटेक्टिव्ह म्हणतोस ना तू. मी डाफरलो. हो आहेच, पण म्हणून काय मला तहानभूक वगैरे लागत नाही. अर्धा तास गेट समोरच्या कडक उन्हात पुतळ्यासारखा उभा होतो. काही खाल्लं नसतं तर चक्कर येऊन पडलोच असतो खाली. म्हणून म्हटलं खाऊया एखाद 5-6 वडापाव. मला काय माहित तो खन्ना असा अचानक परत येईल. सचिनने बचाव केला. कामाच्या वेळी गफलत गैरजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही सचिन. मी तुला आताच अरोरा मर्डर केसमधून काढून टाकतो. तुझ्या जागी आता मंग्या जाईल योग सोबत. तू ऑफिस वर्क सांभाळायचं आणि दंड म्हणून या महिन्यातल्या तुझ्या कमिशनमधून 10% कट करून वृद्धाश्रम देणगी फंडात टाकण्यात येतील. मी सजा ऐकवली. सचिन चरफडत होता, पण काही बोलला नाही. आपली चूक आहे हे त्यालाही ठाऊक होतं. नियम सर्वांनाच समान आहेत. आता बोलून काही उपयोग नव्हता. वडापाव बराच महाग पडलाय भेंडी एका माणसाला. माझी पाठ वळताच विजयने टोमणा मारला. सगळे खो खो हसू लागले. ते पाहून सचिन रागाने म्हणाला, आता हसाल रे तुम्ही, पण हा महान डिटेक्टिव्ह अशा टुच्च्या मर्डर केसेस सॉल्व्ह करण्यासाठी जन्माला आलेला नाही. बरोबर, वडापाव खाण्यासाठी आलाय. लिंबाजीने वाक्य पूर्ण केलं. पुन्हा हास्यस्फोट झाला. साल्यांनो, फक्त एक खतरनाक केस मिळू देत रे. बघा कसा जोर लावतो. चेतूला सांगेन तू ऑफिसमध्ये थांब, मी करतो लीड. तो हो म्हणाला पाहिजे फक्त. मग दाखवेन सगळ्यांना माझा जलवा. सचिन दिवा स्वप्न पाहू लागला. जलवा की हलवा, विजयने कोटी केली. यावेळी योगलाही हसू आवरलं नाही.
हसा रे हसा, पण लवकरच माझ्यासोबत सेल्फी घ्यायला रांग लागेल लोकांची. पोरी तर रडायलाच लागतील माझी एक झलक बघून. सगळ्या पेपर्सच्या हेडलाईनींवर माझंच नाव. रील्स बनतील माझ्या केसेसवर. फक्त एक मोठी केस मिळू दे रे. असं बडबडत रिपोर्टिंगसाठी पीसी समोर बसलेला सचिन खुर्चीवरच मान मागे टाकून घोरू लागला. अतिशय गुंतागुंतीची इंटरनॅशनल केस सोडवली म्हणून आपल्याला ऑस्कर पुरस्कार जाहीर केला जातो. सोबत $1 मिलियन देतात. पुरस्कार घेतल्यावर फोटो काढण्यासाठी रिपोर्टर्सची झुंबड उडते. तेव्हाच कुठून तरी मंगे आणि विशाल सारखी चिरीमेरी डिटेक्टिव्ह आपल्यासोबत सेल्फी घ्यायला पुढे येतात. त्यांना पाहताच आपण हाड बोलून ढुंगणावर लाथ मारतो. असं स्वप्न पाहत असताना सचिनने खरंच लाथ झाडली. ती शेजारी बसून काम करणाऱ्या विशालच्या खुर्चीला लागून तो आडवा पडला. नतद्रष्ट सेवका, जागृतावस्थेतील चौचाल हरकती आता तू निद्रेतही आरंभिल्यास होय. अखिल विश्वातील अग्रणी गुप्तहेर बनण्याचे दिवास्वप्न पाहण्याऐवजी प्रथम तू सामान्य गुप्तहेर म्हणून स्वतःला सिद्ध करावेस आणि तदनंतरच गमजा हाकाव्यास, असा अत्यंत महत्वाचा सल्ला अस्मादिक तुझला देत आहेत. विशाल कपडे झाडत उठत म्हणाला. त्याचे ते अवजड शब्द ऐकून कुणीतरी आपल्या छातीवर 50 किलोचा डंबेल ठेवल्यासारखं सचिनला वाटलं. थोडं बरं वाटावं म्हणून तो कॉफी सोबत बनमस्का खायला ऑफिस बाहेर पडला. तो परत आला ते धावत धावतच. इतकी घाई त्याने याआधी मनालीला बुफे डिनर मधला शाही तुकडा संपण्याच्या आधी 7व्यांदा घेण्यासाठी दाखवली होती. सर्वांना कॉन्फरन्स रूम मध्ये एकत्र करून त्याने एक क्लिप प्रोजेक्टरवर लावली. शहराबाहेरच्या निर्जन रस्त्यावर एक गाडी रात्रीच्या वेळेस धावत आहे. रस्त्याच्या दुतर्फा खुरटी झुडपं असल्यामुळे समोरचं आसमंत हेडलाईटच्या उजेडात बऱ्यापैकी दिसत आहे. रात्रीचे 12:15 वाजलेले फुटेजमध्ये दिसतात. वस्ती नसल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नाही आणि अचानक एक भली थोरली आकृती गाडी समोरून उडत जाते. ते वटवाघूळ नाही, कुठला पक्षी सुद्धा नाही, काहीतरी विचित्रच असतं. जवळपास 6 ते 7 फूट उंच काळ्या रंगाचं कुणीतरी गाडीच्या अगदी समोरून उडत गेलं. ते पाहून आम्ही हैराणच झालो. मागे पुढे करून क्लिप 5-6 वेळा पाहिली. व्हिडिओ एडिटेड वाटत नव्हता. मागच्याच आठवड्यात कुणीतरी इन्स्टावर टाकलेला, अजून व्हायरल झाला नव्हता. पालीपूरला राहणाऱ्या सचिनच्या मावस भावाने तो शेअर केला होता. क्लिप तिथलीच आहे असं त्याचं म्हणणं होतं. असू शकतं. धुकं आणि आसपासचं वातावरण पाहून हा मुंबई जवळचाच कुठला तरी व्हिडिओ वाटतो. गाडीच्या डॅशकॅमने शूट झालेला. केस इंटरेस्टिंग आहे, मी म्हटलं. मग तू ही केस मला दे, बघ कशी सोडवतो मी होलसेलमध्ये, सचिन आतुरतेने म्हणाला. पण यात आहे काय सोडवण्यासारखं? कुणाला लुटलंय की कुणाचा जीव घेतलाय या बॅटमॅनने? लिंबूने विचारलं. दाल में कुछ काला तो है. पालीपूर टाइम्सची ही मागच्या शुक्रवारची बातमी बघा. अज्ञात पक्षाच्या हल्ल्यात बाईक स्वार जखमी. आणि हल्ला झाला कधी तर रात्री 12 नंतर. कोणता पक्षी रात्री 12 नंतर हल्ला करतो? राजेशने पटापट समोरच्या संगणकावर सर्च मारून संभाव्य धागेदोरे बाहेर काढले. ठीक आहे, मग देतो तुला एक संधी. लिंबाजी आणि विजयला घेऊन जा पालीपूरला. आठवडाभर राहून बघा खरंच काही सिरियस आहे का. नसेल तर या परत. योग, मंग्या आणि विशाल इथे अरोरा मर्डर केसवर काम करतील. राजेश ऑफिस सांभाळेल. किरण अजून बेनीने झाडलेल्या गोळीच्या घावातून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याला कामावर येण्यास वेळ लागेल. मला थोडी वैयक्तिक कामे आहेत म्हणून मी सुट्टी घेतोय 8-10 दिवस. मी कामाचं वाटप करत म्हटलं. कुणाला काही हरकत नव्हती. दुसऱ्याच दिवशी सचिन लिंबू आणि विजयला घेऊन पालीपूरला रवाना झाला. सचिनच्या मावस भावाने एका बंगल्यात राहण्याची सोय केली. सेकंड होम म्हणून अनेक मुंबईकरांनी इथे बंगले बांधून ठेवले होते, परंतु त्यापैकी बहुतांश बंदच असायचे. सकाळी ते चहा नाश्ता करूनच बंगल्यावर पोचले. दुपारी जेवायला किनाऱ्यावरच्या मालवणी हॉटेलात जाऊन आले. संध्याकाळी 6 वाजता चहा नाश्ता बंगल्यावर मागवला. मग पुन्हा रात्री 9ला जेवणासाठी बाहेर पडले. त्यांनी काळी स्कॉर्पिओ गाडी सोबत नेल्याने पायी दगदग करण्याची गरज नव्हती. अरे दिवसातून 4-5 वेळा खाऊन झालं. आता तरी बोल, काय प्लॅनिंग आहे तुझं त्या नरपतंग्याला पकडण्याचं? लिंबाजीने बोलता बोलता त्या अज्ञात पक्षाचं नामकरण करून टाकलं.
माझी स्ट्रॅटेजी जरा वेगळी आहे. मी इतक्यात काही सांगणार नाही. शेवटी एकदम सगळं बाहेर काढेन आणि केसचा सोक्षमोक्ष लावेन. सचिन विचारी मनुष्याचा अभिनय करत म्हणाला. मग यात वेगळं काय आहे भेंडी? चेतू सुद्धा असंच करतो नेहमी. पण पतंग्यापर्यंत कसं पोचायचं? सुरुवात कुठून करायची? त्याबद्दल तरी काही सांगशील की नाही? विजयने संयम राखत विचारलं. मला लीडर बनवलंय ना, मग माझ्यावर विश्वास ठेवा. मध्ये मध्ये फालतू प्रश्न विचारायचे नाहीत. सगळं प्लॅनिंग माझ्या डोक्यात आहे. तुम्ही फक्त निरीक्षण करा माझं बिनअनुभवी पोरांनो, सचिन दिमाखात म्हणाला. लिंबू आणि विजय मनातल्या मनात चरफडत राहिले. परंतु आणखी 2 दिवसांनंतरही सचिनने कुठलंच पाऊल उचललं नाही. हे पाहून लिंबाजी खवळला. तू इथे पिकनिकला आला आहेस काय साल्या? 2 आठवड्यांचं बजेट खाऊन पिऊन 2 दिवसात संपलं, तरी अजून साधी कोणाची चौकशी देखील केली नाही आपण. तो नरपतंग्या काय आपणहून उडत येऊन तुझ्या मांडीवर बसणार आहे? आता पटकन सांग तुझं काय प्लॅनिंग आहे ते, नाहीतर आम्ही चाललो परत. तू कर एकटा काय करायचंय ते. सचिन ओशाळला. खरं तर सांगण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं. नेमकी कुठून सुरुवात करायची हे त्यालाच कळेना. पण हार मानेल तो सचिन कसला? त्यानेच उलट विचारलं. तशा 1-2 थिअरीज आहेत माझ्या डोक्यात, पण माझ्या जागी तुम्ही बिनअनुभवी पोरं असता तर काय केलं असतं हे समजून घ्यायला आवडेल मला. सरळ सांग ना भेंडी, खाण्याशिवाय दुसरं कसलंच प्लॅनिंग नाही तुझ्याकडे? विजयने वर्मीवार केला. सारखं सारखं माझ्या खाण्यावर येऊ नका तुम्ही होलसेलमध्ये. खाण्याचा आणि तपासाचा काय संबंध? कुठला पुरावा मिळत नाही म्हणून कडकडीत उपास पाळावा मी असं म्हणायचंय काय तुम्हाला? सचिनने भडकून विचारलं. अरे मग कर ना काहीतरी, जरा तरी हातपाय हलव. अशा एका जागी बसून सॉल्व्ह होतात काय केसेस? लिंबाजी कुरकुरला. सोड भेंडी, त्याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. उद्या जाऊन ज्यांच्या ज्यांच्यावर त्या विचित्र पक्षाने की कोणी हल्ला केलाय त्यांना भेटूया, माहिती जमा करूयात, तरच पुढे काय करायचं ते ठरवता येईल, विजय म्हणाला. लिंबाजीने मान हलवली. हेच पाहिजे होतं. चेतू म्हणालाच होता मला, तू एकटाच डोकं घासत राहू नकोस. आधीच 1 नंबरचा डिटेक्टिव्ह आहेस, आता काय मायनसमध्ये जाशील? थोडं या बिनअनुभवी पोरांना पण कामाला लाव. म्हणून मी काही करत नव्हतो, आणि बघा कसं तुम्हाला विचार करायला भाग पाडलं ते, सचिन टिचकी वाजवत म्हणाला. आता गप हा टरबुजा, नाहीतर असल्या शिव्या घालीन की अंतरात्मा पण हादरून जाईल तुझा, विजयने भडकून म्हटलं. तसा सचिन काही वेळ गप्प बसला. दुसऱ्या दिवशी चौकशी करत, शोधत, विचारत आपलं गुप्तहेरी त्रिकूट राकेशच्या घरी पोचलं. तो दिवाणखान्यातच प्लॅस्टर केलेला पाय ताठ ठेवून टीव्ही पाहत बसला होता. हाताला आणि डोक्याला अर्धवट बऱ्या झालेल्या जखमा दिसल्या. आम्ही 9 घोष डिटेक्टिव्ह एजन्सीकडून आलोय. तुमच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती हवी होती, लिंबाजीने औपचारिक ओळख करून दिली. राकेश जमेल तितकं सावरून बसला. थोडा घाबरलेलाही वाटला. काय माहिती हवी तुम्हाला? त्याने कचरत विचारलं. हेच की तो नेमका कोणता पक्षी होता आणि का हल्ला केला त्याने? सचिनने चौकशी सुरू केली. हे बघा, मला काही फार कळत नाही पक्षाभिक्षांचं, पण मोठा होता तो. आम्ही बाईकवरून येत होतो, त्याने अचानक हल्ला केला. का केला ते नाही सांगू शकत, राकेशने सांगितलं. पण पक्षी होता कसा दिसायला? त्याचा रंग, डोळे, पंखांचा आकार, आवाज काहीतरी लक्षात राहिलं असेल ना, विजयने खोदून विचारलं. सांगितलं ना, आम्ही बाईकवर होतो, त्याने मागून अचानक हल्ला केला. आता बाईक चालवता चालवता मागे फिरून कसं बघणार त्या पक्षाला? तरी वटवाघळासारखा होता साधारण, असं म्हणू शकतो. नख्या धारदार होत्या. बघा काय अवस्था करून ठेवल्या माझ्या खांद्याची. राकेशने टी शर्ट खाली करून त्याचा ओरबाडलेला खांदा दाखवला. घाव तीक्ष्ण आणि खोल होते. ठीक आहे, वेळ दिल्याबद्दल थँक्यू. जर आणखी काही आठवलं तर आम्हाला कधीही फोन करा, हे आमचं कार्ड, असं बोलून लिंबाजी उठला. बाकीचेही उठले. घराबाहेर पडले. काहीच माहिती हाती लागली नव्हती. तो पक्षी किंवा उडणारा प्राणी वटवाघळासारखा दिसतो आणि त्याला धारदार नखे आहेत, इतकं तर व्हिडिओ क्लिपवरूनही कळतंय भेंडी. मग इथे येऊन काय उपयोग झाला? विजयने हात हलवत विचारलं. राकेश नक्कीच काहीतरी लपवतोय किंवा पूर्ण माहिती देत नाहीये असं मला आतून वाटतं, लिंबाजी म्हणाला.
आतून म्हणजे नेमकं कुठून रे लिंब्या? सचिनने मिश्किल स्वरात विचारलं. हे असे थुकरट विनोद करून केस सोडवणार आहेस तू? आता पुढे काय करायचं ते सांग, लिंबाजीने हटकलं. अजून कुणाकुणाला त्या पतंग्याने ओरबाडलाय ते शोधून काढा. सगळ्यांकडे जाऊन चौकशी करू. चौकशीसाठी संध्याकाळी 5 ते 7ची वेळ निवडा, म्हणजे साक्षीदार घरीच भेटतील. आपलं चहा पाणी सुद्धा त्यांच्याकडेच होईल. एक वेळचा खर्च वाचेल. काय, कशी वाटली आयडिया बटाट्यांनो? सचिन स्वतःच्या कल्पनेवर खुश होत म्हणाला. हल्ली मला तुझा राग नाही, कीव येते भेंडी, विजय ओठातल्या ओठात पुटपुटला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.